नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचा पूर्वपरीक्षेचा सराव पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही सराव पेपरची उत्तरपत्रिका आहे. आपल्याला यासारखे व्हिडिओ हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली SSC बोर्ड एक्झाम ही प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यात आपल्याला मागील वर्षाच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकासुद्धा सहज सोडवलेल्या मिळतील. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलवर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्याच्यातलं पहिलं पा, मानवी शरीरात आढळणारे, उत्तरासहित मी वाचन करते. आत्रपुच्छ हे उत्क्रांतीचा अवशेषात्मक पुरावा होय. 2. देशाच्या अर्थव्यवस्थेवर आपत्तीमुळे निश्चितच परिणाम होतो. 3. मूलपेशी संशोधन ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंग नंतरची क्रांतिकारी घटना आहे. 4. युरेनियम 235 या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला असता त्याचे रूपांतर युरेनियम 236 या हरित ऊर्जेत होते. या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. त्यानंतर ब भाग बघा. या ठिकाणी प्रश्न पहिला ब, खालील प्रश्न सोडवा. 5 गुणांसाठी पहिला आहे, जोड्या लावा. व्हिनेगर, ॲसिडिक ॲसिड, इथेनिक डिंक, आईस्क्रीम व पुडिंग. त्यानंतर दुसरं आहे व्याख्या लिहा. ग्लायकोलायसिस याची व्याख्या लिहायची. त्याची उत्तर आहे, पेशी द्रव्यामध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे विघटन होऊन 2 रेणू तयार होतात, त्यास ग्लायकोलायसिस असे म्हणतात. त्यानंतर तिसरं आहे नाव लिहा. ताणतणाव कमी करणारे छंद. मैदानी खेळ, खो खो, कबड्डी. त्यानंतर DNA चा रेणू कोणत्या घटकापासून बनलेला असतो. आणि 5वं गटात न बसणारा शब्द, प्लेग, टोळधाड, सर्पदंश आणि तणफैलाव. यामध्ये तणफैलाव हा शब्द गटात बसत नाही. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा. शास्त्रीय कारणे लिहा कोणतेही 2. 4 गुणांसाठी. 1. फूल हे वनस्पतीचे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. कारण फुलामध्ये जायांग व पुमंग हे 2 महत्त्वाची मंडळे असतात, म्हणून फूल हे वनस्पतींचे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. पुढचं 2. पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे आहे. 3. रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात. या पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचे. त्यानंतर ब भाग, प्रश्न दुसरा ब, खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 3. 6 गुणांसाठी हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. 1. खालील विनॉक्सी श्वसनाची रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा. बघा, ती रासायनिक अभिक्रिया या पद्धतीने पूर्ण करायची. त्यानंतर दुसरं प्रवाह आकृती पूर्ण करा. इंधन, कोळसा आणि विद्युत ऊर्जेची प्रवाह आकृती या ठिकाणी दिलेली ती आपण पूर्ण करायची आहे. त्यानंतर 3. हरित क्रांती ही टीप आपल्याला लिहायची. बघा, त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. या पद्धतीने ही टीप पूर्ण करायची. 4. आकृती काढून स्पष्ट करा. अमिबामधील पेशीचे बहुविभाजन. त्यानंतर 5वं आकृतीचे निरीक्षण करा. अशा कृतीमुळे पुढे काय होईल
ते स्पष्ट करा. एक मुलगा या ठिकाणी रेल्वे रोडाच्या मध्यभागी उभं राहून सेल्फी काढतोय आणि त्याच्याने काय होईल, त्याचं कसं नुकसान होईल ते आपण या ठिकाणी मुद्द्यानुसार लिहायचं आहे. बघा ते 5 पॉईंट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 3रा. खालील उपप्रश्न सोडवा. खाली दिलेल्या भाषांतरण व स्थानांतरण या आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा पहिला प्रश्न, प्रारंभिक कोडॉन हा कोणता टिपलेट कोडॉन आहे, हा कोठे असतो? त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे, ते पहा. दुसरं, रायबोझोमच्या आत दिसणारा आरएनए कोणत्या प्रकारचा आहे, त्यावर कोणते ट्रिपलेट कोडॉन आहेत? 3, केंद्रकातून बाहेर पडणाऱ्या mRNAवर कोणता सांकेतिक संदेश आहे? DNA वरील कोणत्या क्रमानुसार हा संदेश असावा? 3, दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी, हे त्या दाम्पत्यातील पुरुषांवर अवलंबून असते. या विधानाची सत्यता असत्यता सहकारण स्पष्ट करा. बघा ती या पद्धतीने स्पष्ट करायची आहे. त्यानंतर पुढचं बघा 5, क्लोनिंग म्हणजे काय? हे 4थ्याचं उत्तर. गुणसूत्राची सुबक आकृती काढून नावे द्या. ही आकृती आणि त्याची नाव. त्यानंतर 5वे, क्लोनिंग म्हणजे काय? क्लोनिंगचे 2 मुख्य प्रकार लिहा आणि त्यांचा वापर कोठे होतो? त्यानंतर प्रश्न 6वा, आकृतीचं निरीक्षण करून लिहा. एक मुलगा या ठिकाणी चिंताग्रस्त बसलेला आहे, तर त्याचं उत्तर प्रश्न आहे त्याच्यावर विचारलेले, वरील चित्र काय दर्शवते? ताणतणाव. या समस्येची 2 कारणे सांगा. काही अपराध झाला असेल, नशेची सवय लागली असेल. या समस्येच्या निराकरणासाठी कोणतेही 2 उपाय लिहा. त्यानंतर 7वे, इथेन डिंक, त्याची ही कृती या पद्धतीने पूर्ण करायची आहे. आणि 8 आहे आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शेवटचा, उपप्रश्न सोडवा. परिच्छेद दिलेला आहे, तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. वलयी संघात कोणते प्रचलनाचे अवयव असतात? दुसरं आहे, कोणत्या संघाचे वैशिष्ट्य उपांगांच्या जोड्या हे आहे? 3, मृदुकाय संघातील प्राण्यांच्या प्रचलनाचा अवयव कोणता? 4, कोणत्या वर्गात कमकुवत पाय आढळतात? 5, कोणत्या प्राणीवर्गात अग्रबाहूंचे रूपांतर पंखात झालेले असते?
त्यानंतर दुसरा, पर्यावरण संवर्धनासंदर्भात तुम्ही कोणते उपक्रम राबवाल आणि कसे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची विज्ञान भाग 2ची पूर्वपरीक्षेची सराव पेपर आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.